मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की आपण केदारनाथ ट्रेक करून आणि दर्शन घेऊन वन डे रिटर्न आलो। त्यानंतर जोशीमठ येथे आम्ही मुक्कामासाठी थांबलो होतो। प्रचंड थकवा जाणवत होता, पण आता आपल्याला पुढच्या प्रवासासाठी निघणे भाग होते। ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो तिथले मालक स्वभावाने खूप छान होते। त्यांना निरोप देऊन आम्ही नैनितालच्या दिशेने निघालो। प्रवासात गाडीच्या चाकाचा काहीतरी आवाज येत होता। तो आवाज तपासण्यासाठी आम्ही खाली उतरलो असता गाडीचे काही बोल्ट ढिले झाल्याचे लक्षात आले। आम्ही ते आवळण्याचा प्रयत्न केला, पण नट स्लिप झाले होते। अर्धा पाऊण तास प्रयत्न करूनही काहीच उपयोग झाला नाही। वेळ असल्यामुळे तिथेच जेवण बनवण्याचा निर्णय घेतला आणि पनीर व भाजीपाला गावातूनच विकत आणला। अखेर कसाबसा चाकाचा बोल्ट आवळला। त्यानंतर आम्ही पोहे आणि फ्राईड राईस बनवून जेवण केले। गाडीच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी आम्ही गुप्तकाशी येथे एका गॅरेजवाल्याकडे गेलो। त्याने गाडीची चाकं उघडून खराब झालेले बोल्ट बदलून नवीन टाकले। आजचा दिवस गाडीच्या कामातच वाया गेला। त्यानंतर आम्ही नैनितालकडे निघालो। आज खूप वेळ गेल्यामुळे आम्ही रात्रभर गाडी नॉनस्टॉप चालवण्याचा निर्णय घेतला। संध्याकाळच्या सुमारास आम्ही राणीखेतला पोहोचलो। तिथे एका शेडचा आधार घेऊन दुपारी आणलेल्या पनीरची भुर्जी बनवली आणि पुन्हा नैनितालकडे मार्गस्थ झालो। वाटेत इतके वळणदार घाट होते की सांगता सोय नाही। राणीखेत हे नैनितालच्या अलीकडील एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून ते अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे। समुद्रसपाटीपासून याची उंची 1869 मीटर आहे आणि हे शहर हिमालयाच्या शिखरांच्या मनमोहक दर्शनासाठी प्रसिद्ध आहे। हिरवीगार देवदार आणि पाईनच्या जंगलांनी वेढलेले राणीखेत पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते। माहिती घेतल्यावर समजले की राणी पद्मिनी यांच्या वास्तव्यामुळे या परिसराला राणीखेत हे नाव पडले। इथे आर्मीचा मोठा परिसर असून कुमाऊ रेजिमेंटचे मुख्यालय आहे। तिथले शांत वातावरण, स्वच्छ हवा आणि फोटो काढण्यासाठी असलेले पाईनचे झाडं खूपच छान आहेत। प्रवासात रस्त्याने जाताना निसर्गाचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढत आम्ही अखेर नैनितालला पोहोचलो। नैनिताल हे उत्तराखंडच्या कुशीत वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे। हिरव्यागार डोंगर रांगा, प्रसिद्ध लेक तलाव आणि थंडगार हवामानासाठी हे शहर जगभरात ओळखले जाते। नैनिताल शहरापासून काही अंतरावर कॅंची धाम आश्रम आहे। हे ठिकाण महान संत नीम करोली बाबा यांच्या स्मृतीशी जोडलेले अत्यंत पवित्र स्थान आहे। प्रेम, सेवा, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश देणारे बाबा आजही लाखो भाविकांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत। देशविदेशातून भाविक इथे दर्शनासाठी येतात। तिथे आम्ही पोहोचून दर्शन घेतले आणि काही फोटो व व्हिडिओ काढले। त्यानंतर आम्ही नेपाळला जाण्यासाठी पुन्हा उत्तराखंडमधून उत्तर प्रदेशमध्ये यूपी आलो। वाटेत आम्ही अंडी खरेदी केली आणि अंड्याची भाजी करण्याचा बेत आखला। यूपीत आल्यानंतर एका पेट्रोल पंपावर आम्ही जेवण बनवले आणि आराम केला। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण नेपाळमध्ये प्रवेश कसा केला आणि कुठून केला। तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।